हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। बरेच दिवसानंतर ब्लॉग शूट चालला आहे। ज्या गोष्टी इथनं मागं केलेल्या नाही आहेत त्या ह्या कोलंबसला आल्यानंतर करते। फर्स्ट ट्रेकिंग आम्ही केलं होतं सिंहगड, ज्याच्यामध्ये पण जाम अवस्था बेकार झाली होती। पाय थंड झाले ना की त्रास होईल। चलो नंतर सेकंड आहे हा मांढरदेव। सेकंड बघू किती चालतात। 2 मिनिटाची रेस्ट लय झाली, जास्त घ्यायची नाही। बरं तुम्ही 2 टप्पा जास्त करा, हळू जाऊ काय मोजत जा। 2 टप्पा जास्त करा तर 2 मिनिटाच्या वर रेस्ट नको। ह्या आहेत आमच्या कीर्ती मॅडम। कुसळ आहेत ना ग, हेच घुसणार आहे सगळं पॅन्टीत। जवळजवळ हा खालचा सगळा एरिया आम्ही पास करून चालत आलोय। दहा निम्मा राहिलेला कसा कव्हर होतोय माहिती नाही। ह्यांना सगळ्यांना चालायची सवय आहे, पण मला ती सवय नाही, म्हणून आता बघू मांढरदेवीला जायचा प्रवास कसा होतोय। स्टे ट्यून। ओय ये सग कीर्ती मुकादम हे बरोबर नाही बरं का। स्टोरीचे मुकादम स्टोरी नंबर 4 चे मुकादम। आ जाओ। चला 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 चला। द्या काठी, काठी द्या की। वरडू नका। पाय घसरला। टप्प्याला गेला ना रेग्युलर रोड आहे, हे शॉर्टकट। ह्यांना काहीच नाही लागलेले आणि ही आमची अवस्था। पॅन्ट माझी कशी आहे? आम्ही अर्धा तास जरा पुढे येऊन काढतो। पुढे वावरे एखादं घरबीर असेल का कुठं जिथं आपण कपडे बदलून कुसळ काढू शकतो? घरबीर असेल का एखादं जाताना? आपल्याला वेळ लागला असता इकडून आला असता, अर्धा तास एक्स्ट्रा गेला असता। कुसळांनी भरलेली गँग 1 2 3। चला निघायचं का? थांबा की बाई, आम्ही येतो उशिराने येतोय। तिथं समोर मंदिर दिसतंय। हार्डली 15 ते 20 मिनिटाचा रस्ता आहे। सकाळी 10 वाजल्यापासून चालतोय यार आपण। 10:35 10:35 दीड 12:35 किती झाले? 4 तास 3 तास 11:30 12:30 दीड 3 तास झाले। इकडून कारबीर आहेत भरपूर। मी काय म्हणतोय, आणि इकडे आम्ही फायनली मांढरदेवला पोहोचलो होतो। खूप भारी वाटलं होतं ज्यावेळेस इथं पोहोचलो। आणि सगळ्यात पहिला आम्ही घेतला उसाचा रस, कारण इतकं थकलो होतो। आणि जवळजवळ म्हणजे नाही का असं एक 4 तास साधारण जंगलातला प्रवास केल्यानंतर असं वाटत होतं की खूप दिवसांनी आपण असं कोणत्या तरी ठिकाणी आलो आहे। आणि ते थंड पिल्यानंतर इतकं भारी वाटलं होतं, असं झालं तर खूप दिवसांनी काहीतरी खायला मिळाल्याचं फिलिंग आलं होतं एकदम आदिवासीसारखं, कारण खूप थकलो होतो आम्ही। झालं झालं का?
तर इकडे आम्ही केली मंदिरात जायला सुरुवात. काय अमेझिंग फिलिंग होता, म्हणजे इतकं चालत आलेलं मला तर चालवतसुद्धा नव्हतं. मी बळं मला रेटत त्यांनी पोचवलं होतं तिथपर्यंत. पण तिथे गेल्यानंतर हे विसरून गेलो होतो की आपण इतकं लांबून चालत आलो आहे. म्हणजे काहीतरी, माझा देवावर असा फारसा विश्वास नाही, पण काहीतरी शक्ती असावी जे इतकं फ्रेश वाटत होतं. आणि तिथं गेल्यानंतर पूर्ण थकवा दूर झाला होता. आणि वरती गेलो, इतकं सुंदर रिन्यूएशन पण मंदिराचं केलं आहे. इकडे देवीच्या ओट्या वगैरे हे सगळं ठेवलं होतं, प्रसाद वगैरे होतं, हळदी कुंकू होतं, बऱ्याचशा वस्तू विकण्यासाठी सुद्धा तिथे होत्या. म्हणजे सगळं देवाशी रिलेटेडच वस्तू होत्या विकायला, पण खूप सुंदर होत्या. त्याच्यानंतर या बांगड्या ज्या परंपरागत असाव्यात कदाचित, कारण तुळजापूरला पण आपण गेलो तर तुळजापूरला पण बांगड्यांचे सेट वगैरे असतात. इथे हनुमानाकडनं आमच्या दादांनी गोड बोलून एक पेढा त्याची परवानगी घेऊन घेतला होता. तो ते आम्हाला सगळ्यांना देत होते थोडा आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मी मारुतीला सांगितलं एक तुला आणि एक मला, असं म्हणून त्यांनी तो प्रसाद घेतला होता. त्याच्यानंतर पुढे दर्शनासाठी माझ्या माहेरची देवी मांढरदेवी आहे, म्हणजे ती माझ्या मम्मीच्या अंगात वगैरे येते. आणि आमचं देवस्थान पण म्हणजे आहे म्हणतात असं. तर मम्मीला फोन करून सांगितलं होतं की मम्मी मी चालत मांढरदेवला आली. तिला पहिलं तर खरंच वाटत नव्हतं, म्हणून तिला शेवटी व्हिडिओ कॉल करून दाखवलं. मग ती मला तशीच म्हणली, आता तू गेलीस तिथपर्यंत तर देवीला ओटी वगैरे भर, माहेरची देवी आपल्या. असं पण कधी माझं विशेष असं जाणं होत नाही. सो मग ओटी वगैरे घेऊन सगळं देवीला गेले होते. देवीची ओटी वगैरे भरली, छान दर्शन झालं. दर्शन वगैरे घेतल्यानंतर मम्मीने सांगितलं होतं तिथपर्यंत गेली तर जसं तुळजापूरला आपण बांगड्या भरतो तसं मांढरदेवला सुद्धा बांगड्या भरतात. तर मी आजींना सांगत होते की 2-2च बांगड्या भरा, मला 3, 4 किंवा 6 वगैरे नको आहेत, कारण डेली बांगड्या वापरणं होत नाही माझ्याकडनं. त्यावेळेस त्या आजी मला सांगत होत्या की आपण देवीला ओटी ज्यावेळेस भरतो त्यावेळेस ओटीमध्ये आपण 7 बांगड्या देवीला देतो, म्हणून आपण इथनं भरताना पण 7 बांगड्या भरायच्या असतात. उजव्या हातामध्ये 4 बांगड्या आणि डाव्या हातामध्ये 3 बांगड्या, असं देवीचं शास्त्र आहे. ज्याप्रमाणे आपण ओटी भरतो त्याचप्रमाणे आपण बांगड्याही घातल्या पाहिजेत. म्हणून या देवीच्या बांगड्यासुद्धा मी भरून घेतल्या. हे सगळे असे पंचपक्वान्न खात आहे आणि मी खात आहे. नाही, आम्ही डॉक्टरची टीम आहे, त्याच्यामुळं तेलकट, पालेभाज्या, भाकरी, चपाती हे सगळे एकत्र खातो. दादा मॅडम सांगा ओ दादा, डोसा एक प्लेट डोसा आणि एक ऑनियन उत्तप्पा पप्पा सांगितलं खा की तोपर्यंत. डब्बा काय खायचं कीर्ती तुला? नाही, त्याच्या आधी काय खायचं होतं सांग ना. बिर्याणी, कसली? कमीत कमी आपण देवाला आलो आहे, मार्गशीर्ष मधला गुरुवार आहे, म्हणून तरी फक्त यांना गुरुचरित्र वाचायचंय म्हणून ही बिर्याणीला आता थांबली बरं का. ते तिथं बघितलं मग माझ्या तोंडाला पाणी सुटलं. सगळे हावरी आहेत बरं का चिकनला, फक्त ताप होत नाही. आपल्याला तर नॉनव्हेज आवडतं ना, मी स्पष्ट सांगितलं. हिला पण चिकन आहे. असं सगळी असली की खायला काय नाही वाटत. का तुला एकटीकडे आवडतं का? आपल्याला एकट्याला जेवण हे काय काय चाललंय? आता आम्ही लागलोय परतीच्या प्रवासाला आणि येताना तरी चढ होता, थांबून चढता येत होतं, पण आता सगळं पायावर कंट्रोल ठेवायचं आहे आम्हाला, कारण सगळं उताराणी आहे. ह्यांना सगळ्यांना काही त्रास नाही होत, पण ह्यांचे प्रॉब्लेम सगळे मलाच होतात. सो स्टे ट्यून. चला टाळू नाही भरली कुणी अजून. चल म्हणून मी पुढे येत नाहीये, कोण कसं चालतंय ते बघायचंच नाही आपल्याला.
पडली का काय करते? लावले तरी ब्लॉकला सापडतील ना. नाही नाही त्यांचा घेतो ना चालू मध्ये. मी म्हणलेलं सर जमतील. सर कशाचे जमतात? पडताल व्हिडिओच्या नादात उलटे कसे आहेत. तर खाली येताना आम्ही असं एका झाडावर कोलंबस हे नाव कोरून आलो. कधीही आम्ही गेलो तरी हे नाव तिथेच राहणार आहे. आणि ही आमची सगळी टीम. नेहमीप्रमाणे व्लॉग एंड करायला विसरले होते. तर हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत